पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसून येत आहेत। माढा तालुक्यात आणि पंढरपूर तालुक्यात देखील हे चित्र असून माढा विधानसभा मतदारसंघातून मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभारलेल्या ॲडव्होकेट मिनलताई साठे आणि दादासाहेब साठे यांना मालेगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यासाठी साठेंनी माढा नगरपंचायतवरील आपला हक्क सोडावा असं स्टॅम्प पेपरवर लिहून द्या अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी केल्याचा आरोप करीत दादासाहेब साठे हे आमदार अभिजित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा निषेध व्यक्त करीत असल्याचं सोशल मीडियातून दर्शवून देत आहेत। माढा तालुक्यात या प्रकरणाची मोठी चर्चा होत असतानाच याबाबत आमदार अभिजित पाटील यांच्याकडे विचारणा केली असता पहा काय म्हणाले आमदार अभिजित पाटील। साधा विषय आहे बघा, नगरपंचायतला नगराध्यक्ष आहेत त्या ताई, नगराध्यक्ष असताना माड्यापासून 25 किलोमीटर असणाऱ्या मानेगावमध्ये तुम्ही जिल्हा परिषदची उमेदवारी स्वतःसाठी मागताय। तुमच्या कार्यकर्त्यासाठी मागली असती तर एक वेळ ठीक होतं, पण स्वतःसाठी मागताय। मग तुम्ही नगराध्यक्ष जिल्हा परिषदला तिथं मागताय, विधानसभा तुम्ही लढवली आणि पुन्हा जर माझ्यासोबत आलेल्या तिथल्या सहकार्याला 35 ते 40 हजार मताचा जिल्हा परिषद गट सोडायचा आहे आणि त्याच्या बदल्यात 10,000 मताची नगरपंचायत त्या ठिकाणी माझ्या कार्यकर्त्यांना सोबतच्या लोकांना द्यावी, ही वाजवी बरं एकत्र येत असताना गिव्ह अँड टेक आहे ना। जर तुम्ही काय मागताय तर आम्हाला पण काहीतरी दिलं पाहिजे। ही माझ्या घरातलं कोण उभा करायसाठी नाही, माझे जे सहकार्य त्यांच्यासाठी मागितलं होतं आणि बोलताना त्यांनी मला म्हणले करू। मग मागं विधानसभेच्या वेळेस भैयासाहेब साक्षीदार आहेत, आम्ही पवारसाहेबाच्या समोर बसलो, सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये आम्ही मागणी केली आणि तिथं असा निर्णय झाला होता की आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करू। मग त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण त्या भूमिका घेतली की तिकडचे शिंदे आले तर त्यांना द्यायचं नाही, आमच्यापैकी कुणाला द्याल तर आम्ही प्रचार करू। मग असं ठरल्यावर मला तिकीट मिळाल्यावर ही समोर जाऊन उभा राहिली आणि दुफळी करून त्या ठिकाणी मला पाडण्याचा प्रयत्न केला। परत ही कशावरनं करणार नाही, आपण गावात म्हणत नाही गाव एकदा फसवलं दोनदा फसवलं पुढच्या स्टॅम्पवर लिहून दे, तसं म्हणायला गेलो। पण त्यांना त्या ठिकाणी त्याचं भांडवल करायचं होतं, परंतु ह्याच्यातनं वस्तुस्थिती अशी आहे की मलाच सगळं पाहिजे म्हणलं तर जनता आता खुली राहिलेली नाही, लोकांचा निर्णय घेतील।